तिच्या कार्याची पावती आम्ही कुठेही लिहून दाखवू शकत नाही आणि गिनतीही करू शकत नाही आणि शब्दामध्ये बयानही करू शकत नाही आणि एखादा ग्रंथ लिहिला 1 2 3 4 असे अंक कितीही केले पुस्तक भरून जाईल, पेनाची शाई आटून जाईल आणि पुस्तकाचे पानं फाटून जातील, परंतु बाबांच्या कार्याची गिनती करू शकत नाही. ते अनगिनित कार्य बाबांचे आहे. म्हणून म्हटलं बाबांनी, तुझे चांद कहूँ या तारा, सेवक कहूँ या अंगारा, मेरा नाम मेरा नाम मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा सेवक प्यारा, वो मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा सेवक प्यारा. या सेवकांनी सेवक म्हणून मार्गामध्ये आला. चालता बोलता वागताना माझ्याकडून चुका झाल्या, मी मला म्हणतो आहे, दुसऱ्याला म्हणण्याची मला गरज नाही. माझ्यावर अतिशय दुःख होते म्हणून मी या मार्गामध्ये आलो. मरण्याचं वचन दिला आणि जगण्याचा मार्ग मिळाला. जगण्याचा मार्ग मिळाल्यानंतर सर्व दुःख माझ्यावरून नाहीसे झाले आणि दुःख नाहीसे झाल्यानंतर माझ्या मनासारखं व्हायला लागलं आणि मी स्वतःला समजायला लागलो की भगवान मेरी भी सुनने लगा है. म्हणून भगवान म्हणताय, हे मानव, हे सेवक, अरे तू करता वही है, तू करता वही है जो तू चाहता है, मगर होता वही है जो मैं चाहता हूं. इसीलिए महान त्यागी बाबा जुमदेव जी सेवकों को बोलते हैं, अरे तू कर वही जो मैं चाहता हूं, होगा वही जो तू चाहता. वो बाबा है और उनकी जयंती है. ऐरे गैरे न तू खैरे की नहीं है. उसी को बोलते हैं महान त्यागी बाबा जुमदेव जी. आणि महान त्यागी बाबा जुमदेव जी यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे, राजकुमारजी बांडेऊचे रोहा, त्यांना पहिली मुलगी झाली, त्यानंतर दुसरीही मुलगी झाली. आणि आमचा मानव धर्म म्हणतोय की मानव धर्माच्या सेवकाला आपत्य दोनच असावे. त्याने विचार केला, घरच्या आई वडिलांना न सांगता 2 ते 3 त्या पत्नीच्या ऑपरेशन केलं. आणि जेव्हा त्याच्या आई वडिलांना माहित झालं की याने गर्भाशयाचे ऑपरेशन केलेलं आहे, तेव्हा आई वडील पुराण्या विचाराचे होते आणि त्यांना राग आला. आणि राग आल्यानंतर त्या मुलाला म्हटलं, आम्हाला एक शब्दही विचारला नाही म्हणे आणि तू 2 मुलीवर ऑपरेशन करून टाकला. तेव्हा त्या मुलाने काय म्हटलं, मला ज्या शिकवणीचे लिहिलं होतं ते मी केलं, परंतु आजही काही बिघडलेलं नाही. परमेश्वर आहे. त्यांनी जो विश्वास होता तो विश्वास सोडला नाही आणि ज्याचा विश्वास परमेश्वरावर आहे त्या विश्वासाने जर जगलो, जर आम्ही म्हटलं की एखाद्याने वार चालवला आणि बॉम्ब फेकला आणि काहीही केला आणि आम्ही जर आमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवला, तर हा हवारूपी परमेश्वर तुमच्या देहाला एक एवढासाही धक्का पोचू देत नाही. त्याला म्हणतात विश्वास. जहाँ विश्वास है वहाँ परमात्मा है और जहाँ विश्वास नहीं वहाँ शैतान है. और यदि परमेश्वर के कार्य सेवक करता है तो भगवान पास में रहता है. परमेश्वर के कार्य के प्रति दूर यदि गया तो शैतान पास में रहता है. आपको आपकी मर्जी, आपको कौन से कार्य करना. दिवस गेले आणि काही लोक हसायला लागले त्याला, त्या राजकुमार बांडेऊचेला. ऑपरेशन झाला असं होईल का. आणि ऑपरेशन झाला तर झाला कसा झाला. 2 मुली ज्या जन्माला आल्या, 2 मुली सिजरनी जन्माला आला. आणि राजकुमार बांडेऊचे रोहा, त्याचे वडील रामदासजी बांडेऊचे माझ्या क्लासमेट आहे. कदाचित कधी कधी काय होते, बऱ्याचशा वेळेस एखाद्याला जो सांगतो आपण त्याचा विश्वास त्याच्यावर पटत नाही. का विश्वास पटत नाही तर त्याला तत्वशब्द नियमावर चालल्या बोलल्या वागल्यावर जे आनंद झाला, आराम मिळाला, परंतु अजून जसा आधी तो होता त्याच विचारामध्ये वाहून गेल्यामुळे त्याला या तत्वशब्द नियमावर विश्वास राहत नाही. नाहीतर तत्व शब्द नियम ज्याला म्हणतो, बरेचसे लोक सांगतात उभा कसा राहिला युगे 28 विठेवरी. कोणाला म्हटलं आहे? विठ्ठलाला.
युगे 28. आणि बाबांनी काय केलं? 28 कसे झाले? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. आणि बाबांनी काय केलं? 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम एवढ्याशा गुरुकिल्लीत बांधून ठेवलं. एवढा मोठा जो विज्ञान होता, एवढी मोठी कायद्याची पुस्तक होती, इतिहास गवा होता आणि संतांच्या शिरोमणींचा त्यांच्यामध्ये खूप काही लेखान लिहिलेला होता. त्याचा रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर त्यांनी हा विचार केला बाबांनी की हा मानव अज्ञानी आहे, अंतर्बहादूर आहे आणि याला वाचता लिहिता येत नाही, मग हा भक्तीपर्यंत कसा पोहोचेल? म्हणून बाबांनी हा साधा सोपा मार्ग दिला आणि याला सांगितलं तुला काही जरी येत नसेल तर फक्त बाबा हनुमानजी म्हण. आणि ज्याने फक्त बाबा हनुमानजी म्हटलं त्याचाही कल्याण झाला. तो हा कल्याणकारी मार्ग, म्हणून आम्ही त्यांची जयंती करतो. ते बाबा आणि त्या राजकुमार बांडेगुचीने विश्वास सोडला नाही. त्यांच्या एका मुलीला गुरुजी ओळखतात आणि BSc अग्री झाली. त्यानंतर ती त्याच्या पुढचं शिक्षण नागपूरला करत आहे. दुसरी मुलगीच झाली, ती पण मला वाटते BSc करत आहे. आणि मग सगळे त्याच्या कार्यावर हसत होते, पण त्याने विश्वास सोडला नाही आणि पत्नीने विश्वास सोडला नाही. आणि त्यांचे वडील गुरुजीकडे गेले, म्हणे आम्हाला वंशाचा दिवा हवा आहे. तर त्या गुरुजींनी काय म्हटलं? मी देणार नाही. तुझे कर्म जर बरोबर असतील आणि तुझा विश्वास परमेश्वरावर असेल तर तू फक्त कर्म करत जा, फळाची आशा करू नको. फळ देणे नाही देणं त्याची मर्जी, परंतु कर्म करणं सोडू नकोस. त्याने कर्म करत गेला आणि जे विनंती होती त्या विनंतीत मागत गेला. एक दिवस अमर राहिले आणि अमर राहिल्यानंतर मुलगा झाला, तिसरा मुलगा झाला. 2 सीजर झाले आणि तिसरा मुलगा नॉर्मल झाला. अजून कोणती कृपा पाहिजे? अजून काय पाहिजे? म्हणून तर आम्ही जयंती करतो. आणि हे यालाच म्हणतायत महान त्यागी बाबा जुमदेवजींनी म्हणलंय ना आपल्याला परिवर्तन. तर तो परिवर्तन बाबांनी त्यांच्या विचारातून केलेला आहे. म्हणून म्हटलंय बड़े बड़ाई ना करे अजी बड़े ना बोले बोल. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी म्हटलं बड़े बड़ाई ना करे अजी बड़े ना बोले बोल. सत्य पर मार्ग खड़ा है झूठे की खुलेगी पोल रे भैया, झूठे की खुलेगी पोल. कहने लगे है बाबा जुमदेव जी, ये कहने लगे बाबा जुमदेव जी, भगवान बाबा हनुमान जी कहते बाबा से सेवक मुझको मान है, सेवक मुझको मान. महान त्यागी बाबा जुमदेव जी भगवान बाबा हनुमानजीला भगवान बाबा हनुमानजी म्हणतायत, परंतु भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजीला म्हणतायत मैं भगवान नहीं हूँ, मैं उस सर्व परमेश्वर का एक सेवक हूँ, तो मुझे सेवक मान. आदरणीय मोहाडी शाखा अध्यक्ष यादवरावजी लंजेर साहेब हे वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत आणि स्टेजवर येऊन आपले स्थान. सर्वा का मैं सेवक हूँ. किसका सेवक हूँ? जो ब्रह्मांड नायक है, यह पृथ्वी को चलाता है. उसके उद्देश्य उसके आदेश के बिना किसी पेड़ का पत्ता हिल नहीं सकता. वो शक्ति, वो परमात्मा, वो सर्वा, उस सर्वा का मैं एक सेवक हूँ. कौन बोलते हैं? भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा जुमदेव जी से कहते हैं सर्वा का मैं सेवक हूँ,
नहीं हूँ मैं भगवान, कर्म मेरे उनकी सेवा, मिलेगा तुमको दान है भैया, मिले तुमको वरदान। वो है बाबा। और इसीलिए महान त्यागी बाबा जुमदेव जी, महान त्यागी बाबा जुमदेव जी है। आणि आजची परिस्थिती बघा, त्या काळात जवळपास बाबांनी जे बोललं आहे तो काळ आजपासून 30 वर्षाच्या आधीच्या काळ। भ्रूण हत्या, भ्रूण हत्या काय म्हटलं बाबांनी की आम्ही गर्भाची चाचणी त्या काळात करत होतो आणि गर्भाची चाचणी केल्यानंतर जर मुलगी निघली तर अबॉर्शन आणि मुलगा निघला तर डिलिव्हरी। म्हणजे डिलिव्हरीत कोणताही वस्तू आली आपल्या घरी, चांगली वस्तू आली तर आपली आणि वाईट वस्तू आली तर आमची नाही, दुसऱ्याच्या पत्तासा। अरे पण मुलगी, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी, मग आवर्षण कशाला? मुलगी नको आहे मात्र सून हवी आहे। आता परिस्थिती बघा ना, आज परिस्थिती बघा, सून हवी आहे, पोराचा बाप घुमताच घुमतो, घुमताच घुमतो, घुमताच घुमतो, परंतु पताच लागत नाही। 30 वर्षाच्या आधी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलं होतं भ्रूण हत्या, त्या काळात बोललं आणि या काळात आम्ही पाहतो की नाही। म्हणून म्हटलंय 9 महिने 9 दिवसांनी येत जगमगण्याची घाई, 9 महिने 9 दिवसांनी येत जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजूग आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजूग आई। आम्ही गर्भाची चाचणी केली आणि गर्भाची चाचणी केल्यानंतर जर मुलगी झाली तर आम्ही अबॉर्शन करतो, परंतु ज्या आईच्या गर्भामध्ये जी चिमुकली राहते त्या चिमुकलीचा संदेश बघा त्या आईला काय असतो। ती चिमुकली त्या आईला म्हणतो आहे उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार गे। ती चिमुकली त्या आईला सांगतोय आई तुझे सासू सासरे, दीर भासरे आणि तुझ्या पती परमेश्वर यांनी चाचणी केलेली आहे आणि गर्भामध्ये मुलगी आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे। त्यांना जाऊ दे म्हणे, अगं तू आई आहे, जगात चालली आहे आणि तुझ्याशिवाय या माणसाची उत्पत्ती होऊ शकत नाही आणि जर तुझ्या गर्भातून मी बाहेर आलो नाही तर जर गर्भपात झाला तर ही पिढी उद्या रडणार आहे आणि ते छायाचित्र आम्ही आज बघत आहोत। हे बाबा आणि त्यांची आम्ही जयंती करतो आहे असे बाबा होते। म्हणून उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार गे, मुलगी झाली म्हणून सारे नाक मुरडणार गे, माझ्याची मुकल्या कानाला ती मुलगी त्या आईला संदेश देतो आहे आई, माझ्याची मुकल्या कानाला तुझी तळमळे गुयई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजूग आई। ती मुलगी आणि जर ती मुलगी प्रत्येक घरामध्ये असेल तर त्या आईलाच नाही तर बापालाही काळजी होत नाही। सायंकाळ जर झाली तर मुलगा जो आहे तो पान टपरीवर जातो, नाश्ता करून येतो आणि त्याच्या खर्राई सोबत घेऊन येतो, परंतु मुलगी जर घरी असेल तर मुलगी काय करतो, माझे पप्पा बाहेर आहेत, माझी मम्मी बाहेर आहे आणि मला काय करायचं आहे, त्यांचं सगळं त्यांना लागणारं जे साहित्य आहे, जेवण आहे ते सगळं बनवून तयार करून ठेवतो आणि तयार केल्यानंतर जसे आई बाबा बाहेर आले पटकन पाणी देऊन विचारतो बाबा एवढी वेळ का लागली। ती मुलगी आणि तिचाही संदेश महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला दिलेले आहे, ज्यांची आज आम्ही जयंती करतोय। म्हणून 2 शब्द बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। कैसे बने कैसे बने कैसे बने रे भैया कैसे बने, ओ महान त्यागी जुमदेव बाबा कैसे बने, ओ महान त्यागी जुमदेव बाबा कैसे बने, सत्य का पालन किया मर्यादा जग को सिखाया, प्रेम से रहना सिखाया,
निस्वार्थ जग को पढ़ाया, त्याग ही खुद ने किया। ऐसे बने ऐसे बने, ऐसे बने रे भैया, ऐसे बने। महान त्यागी झुमदेव बाबा ऐसे बने, हो महान त्यागी झुमदेव बाबा ऐसे बने। म्हणून ठेच लागली अंगठ्याला जादा विसरू नका, अरे ठेच लागली अंगठ्याला जादा विसरू नका। नख निघून गेला, रक्त वाहून गेला, ते निशाणी सोडू नका। ज्या दिवशी मार्गात आल्या, ज्या दिवशी मार्गात आल्या त्या मार्गाला विसरू नका आणि त्या दिवसाला विसरू नका। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। धन्यवाद साहेब, खूप मोलाचा बाबांच्या शिकवणीवर आणि अनुभवावर खूप मोलाचा आपले विचार ठेवला। धन्यवाद काटे।